नमस्कार. नशिबान या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गिरिजा मंदिरात आलेली असते तेव्हा रुद्रप्रताप चुकून गिरिजाचे पूजेचे ताट घेऊन जातो. तेव्हा गिरिजा रुद्रप्रतापला आवाज देते, अहो ऐकू येते आहे का? थांबा, काय कुठे चाललं माझं पूजेचं ताट घेऊन? तेव्हा रुद्रप्रतापला आठवतं की मी याच मुलीला आगीतून वाचवलं होतं. तेव्हा गिरिजेला म्हणते की काय बघतायत, असं चोरी पकडली गेली ना म्हणून बघताय. तुम्हाला काही कसं वाटत नाही? देवीच्या दारात असं पूजेचं ताट घेऊन निघून जातात. नाही, तुम्हाला काय वाटलं असेल एकटीच मुलगी आहे, काही बोलणार नाही बिचारी. आपण गेलो निघून तरी तिला कळणार नाही, हो ना? मला ना सगळं कळलं ना. असंच काहीतरी घेऊन जायचं, ताट फसवायचं एखाद्या मुलीला. काही वाटतं का नाही तुमच्यासारख्यांना? मी चांगलीच ओळखते, मान्य आहे. मला देवीच्या दारात आहोत. देवीचा प्रसाद हा सगळ्यांसाठीच असतो, तो असा घेऊन टाकायचा नसतो. अहो एखाद्याने असं द्यावा लागतो, तेव्हा तो प्रसाद आपला होतो, कळतं का? गिरिजा आपली रागातच बडबडत असते. रुद्रप्रताप तिला एकटकच पाहत असतो. गिरिजा म्हणते की अहो तुमच्याशी बोलते ना मी, कळतं का तुम्हाला? रुद्रप्रतापला ती भानावर आणते आणि म्हणते, अहो कळतं का काही? जाऊ द्या, माझं ताट इकडे द्या. रुद्रप्रताप म्हणतो की गुरुजी म्हणाले देवीची इच्छा आहे. गिरिजा रुद्रप्रतापच्या हातातलं ताट घेऊन म्हणते की पण माझी इच्छा नाहीये आणि जायला निघते. परत मागे फिरून रुद्रप्रतापला म्हणते की हात पुढे करा, ऐकू येत नाही का तुम्हाला? हात पुढे करा. रुद्रप्रताप फ्रेंडशिपसाठी हात पुढे करतो. तेव्हा गिरिजा म्हणते की प्रसादासाठी, हा घ्या प्रसाद. देवीला म्हणावं की मला चांगली बुद्धी दे. हा, आणि रुद्रप्रताप प्रसाद खाऊन हात जोडून गिरिजाला म्हणतो की चांगली बुद्धी दे मला. गिरिजा म्हणते की मला नाही, देवी आईला म्हणा, म्हणजे असलं चुका तुमच्याकडून होणार नाही. आणि ती जायला निघते तेव्हा तिचा पाय घसरतो आणि रुद्रप्रताप तिचा हात पकडतो. गिरिजा म्हणते की हात सोडा माझा, पडत नाही आहे मी. तेव्हा रुद्रप्रताप म्हणतो की पण मी पडलो आहे. गिरिजा आश्चर्यात म्हणते की काय? रुद्रप्रताप गोंधळूनच म्हणतो की म्हणजे मी इथून पडलो आहे. तुम्ही ठीक आहात ना? गिरिजा म्हणते की हो ठीक आहे. दिसली मुलगी की लागले लगेच चान्स मारायला आणि तिथून निघून जाते. तेव्हा रुद्रप्रताप म्हणतो की काय करणार? तुम्ही आहातच तशा. लगेच देवीकडे जातो आणि म्हणतो की आई, इतक्या लवकर तू माझी प्रार्थना ऐकली? अगं ही तीच मुलगी होती, आता तुला माहीतच असणार आहे. देवा तिचं नावच नाही विचारलं. तेव्हा गिरिजाला पाहायला जातो तेव्हा गिरिजा तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की इथे गिरिजा नाश्त्याची तयारी करत असते आणि मोनूला म्हणते की गणिताचा पेपर आहे, मला पैकीच्या पैकी मार्क हवे. शिरा करून ठेवलाय, खाऊन घे. आणि ती बाबांना पण म्हणते की उपाशी राहू नका आणि तिथून जाते. तेव्हा मोनू बाबाला म्हणतो की अहो वाढदिवस आहे तिचा, हॅपी बर्थडे तरी करायचा. बाबा लांबूनच हॅपी बर्थडे. मोनू म्हणतो की गेली ती. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की नागेश्वर देवी आईच्या पाया पडतो. तेव्हा गुरुजी म्हणतात की चला होमला सुरुवात करूया. नागेश्वर राव, तुम्ही केल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा होम करते. पूजा संपन्न होणे गरजेचे आहे. नागेश्वर बोलतो की हा सुरू करा. गुरुजी म्हणतात की आपल्यासोबत आपली अर्धांगिनी असणे अनिवार्य आहे, त्यांना बोलवा. तेव्हा नागेश्वर ओरडूनच वासंती वासंती असे जोरजोराने बोलतो. पण तिथे 4-5 नोकर येतात आणि म्हणतात की मालक, वहिनी साहेब घरात नाही आहे. नागेश्वर म्हणतो की कुठे उलटल्या त्या, शोधून आणा, तोंड नका बघत बसू आमचं. तेव्हा रुद्रप्रताप म्हणतो की आबासाहेब काय झालं, शांत व्हा, मी बघून येतो. आईसाहेब कुठे आहे, काळजी करू नका आणि पूजा चालू ठेवा. नागेश्वर म्हणतो की हो जावा, पण लवकर या. रुद्रप्रताप जात असताना नागेश्वर म्हणतो की घाटावर असतील त्या, तिकडेच बघा आणि लवकर या. नागेश्वर स्वतःशीच बोलतो की इथे जित्या माणसाची काही किंमत नाही, मुद्द्यासाठी व्याकुळ होते, यांचा जीव यांची श्रद्धा घालत बसल्या असेल, दुसरं काय? दुसरीकडे आपण पाहतो की गुरुजी वासंतीला म्हणतात की त्या आत्म्यांना तुम्ही पिंडदानासाठी आमंत्रण द्या. तेव्हा वासंती हात जोडूनच म्हणते की अंगद महाजन, देवकी महाजन, मी तुम्हा दोघांनाही हात जोडून विनंती करते की पिंडदानाला या. मला माहिती आहे तुम्हा दोघांवर अन्याय झालाय, तुमच्या लेकीवरही अन्याय झालाय. माझ्या नवऱ्याने तुमचा घात केलाय, पण त्याच्या पापाची शिक्षा माझ्या घराला, माझ्या लेकाला नका देऊ. माझं मन मला सांगते तुमच्या लेकीला न्याय मिळणार, पिंडदानाला या. तर दुसरीकडे आपण पाहतो की गिरिजा ही देवी आईकडे आलेली असते. तेव्हा तिथून मोनूही येतो. गिरिजा मोनूला म्हणते की आधी मला सगुणा मावशीकडे जावं लागेल. बाबाने कर्ज घेतला आहे ना, त्याचा हप्ता नको भरायला? आणि तुलाच काय, अख्ख्या तुळजापूरला माहिती आहे सगुणा मावशीचा हप्ता जर का चुकला तर काय होतं. दुसरीकडे आपण पाहतो की
प्रताप हा आईला आणायला जातो तेव्हा त्याच्या मनात फक्त गिरजाचाच विचार येतो. गाडी मध्येच थांबवतो आणि स्वतःशीच म्हणतो की रुद्रप्रताप काय चाललंय, सांभाळ स्वतःला, सतत सगळीकडे तीच दिसते, पण ती पुन्हा भेटायला हवी होती, भेटशील का ग? तेव्हा गिरजा म्हणते की अजिबात नाही. रुद्रप्रताप दचकूनच मागे गिरजाला बघतो. तेव्हा गिरजा त्याला बोलते की नीट चालवणार ना गाडी, नाहीतर पडू आपण. तेव्हा रुद्रप्रताप म्हणतो की तसं मी पडलोच आहे ना, जरा विश्वास ठेवा आमच्यावर. गिरजा म्हणते की ठेवला आणि गाडी चालवतो. तेव्हा मागून सगळा हॉर्नचा आवाज येतो आणि बघतो तर काय, सगळ्या गाड्या मागे असते. सर्वांना सॉरी म्हणतो आणि स्वतःशीच म्हणतो की वेळ लागला आहे मला आणि गाडी चालवतो. तेव्हा गिरजाचा भास झालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो की गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे, फार वेळ थांबता येणार नाही आपल्याला. तेव्हा नागेश्वर म्हणतो की कशाला थांबायचं, मग करा चालू. दुसरीकडे आपण पाहतो की गिरजा ही सगुणाला पैसे द्यायला आलेली असते. तेव्हा सगुणा म्हणते की आज तुझा हॅपी बर्थडे आहे ना, ठेव ते पैसे, एन्जॉय कर. सगुणा विचारते की आज काय प्लॅन आहे तुझा? तेव्हा गिरजा म्हणते की काही खास नाही ग, मोनूला मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे, तो पोचला असेल, मी पण निघते आता. तेव्हा सगुणा म्हणते की चल की त्याच्या आधी तुला पोहोचवते. गिरजा म्हणते की म्हणजे? सगुणा म्हणते की मला पण घाटावर जायचं आहे. गिरजा म्हणते की तू आता घाटावर का चालली आहे? तर दुसरीकडे आपण पाहतो की वासंती हात जोडून म्हणते की आजच्या दिवशी 25 वर्षापूर्वी जे काही घडलं आहे ना, अजूनही तसंच डोळ्यासमोर आहे. देवकी, ती रात्र अजूनही आठवते मला. अंगद दादा, देवकी, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.